वेळ आपल्याकडे कमी आहे म्हणून आपण ओपिनियन घेतलं नाही, फक्त निर्णय घेतला आणि त्वरित सामन्याला सुरुवात केलेली आहे. तर रवी मांजरेकर सर काय सांगाल? 2 दिवसाचा एक चांगला प्रवास आणि इथून मात्र जर आपण जो आनंद घेतलेला आहे स्पर्धेचा, आतापर्यंत खेळाडूचा परफॉर्मन्स आहे, याबद्दल आपल्याला कसं वाटतंय? खरोखरच सुंदर आयोजन केले. मी पहिला आयोजकांना धन्यवाद त्यांना देईन की चांगलं आयोजन केलेले, परंतु काही कारणास्तव आपणास सुद्धा टायमावर आले. परंतु मी सकाळी सांगितलं जिथे कमी तिथे आम्ही ॲडजस्टमेंट करून घेतले आणि हजेरी लावली. त्याच्याबद्दल काय पुढे काय बोलू शकत नाही. अनिकेत शेलार शो म्हटलं ना तर तो दणक्यातच असतो. वळूया आपण सामन्याकडे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती मनीष. पहिला चेंडू, यावेळेस मात्र चेंडूला पाठवला षटकाराकरिता मोर मध्ये 6 धावांची. इट्स अ मल्टी मॅसिव्ह हिट. नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी का स्वीकारले या काचं उत्तर देताना फलंदाजाने आता पहिल्या चेंडूवर एक उतुंग असा स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून मारलेला हा षटकार. आता मात्र पहा कमबॅक पहा सर. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर लगेच दुसरा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला आणि हा चेंडू जातो निर्धाव. अगदी बरोबर. दोन्ही संघ नायकांनी चंग बांधलेला आहे. आमचे प्रयत्न तर आम्ही केलेले आहेत, पण आता आम्हाला नशिबाची साथ हवी, यश पाहिजे आणि तेच प्रयत्न सुरू आहेत. अगदी बरोबर. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज आहे. उजव्या यष्टीचा खूप बाहेर चेंडू. पंच आमच्याकडे वळतात, इशारा करतात हा चेंडू वाईट आहे आणि वाईट चेंडू पण एका धावात वाढ झालेले. धावसंख्या वाढलेले. धावसंख्या झालेले किती तर धावसंख्या झालेले बिनबाद 7. संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये धुवाधार फलंदाजी होणं एक दर्जेदार बॅटिंगचं स्वरूप आहे आणि ती फलंदाजी खूप महत्वाची आहे. बघूया दुसऱ्या इनिंगमध्ये यष्टीरक्षण चांगलं होईल का, तेच खूप महत्वाचं ठरेल. गोलंदाज तयार, आकोटप्प्याचा मारा, भन्नाट वेग, निघून चालला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. सन्मान्य अशोक उर्फ अप्पा भिंगारे दुगाड फाटा यांच्याकडून या आयोजनाला नियोजनाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. धन्यवाद अप्पा भिंगारे उर्फ अशोक भिंगारे दुगाड फाटा. आयोजकांची सूचना आहे, वारंवार मीटिंग करू नका, चर्चा करू नका. यावेळेस मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू. 1 धाव मिळते. रिव्ह्यूची मागणी मात्र योग्य नाही असं पंचांनी दर्शवलेलं आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. धावसंख्या झालेल्या या चेंडूच्या समाप्तीनंतर ती म्हणजे 8 बिनबादात. पहिले षटक चालू. पहिल्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर दुसरा चेंडू डॉट, त्याच्यानंतर एक चेंडू वाईट हाताळला, पुढच्या चेंडूवर सिंगल, असे एकूण धावा झाल्या आहेत 8. काय म्हणाल सर? काय घडलंय? पुन्हा एकदा हात फैलावलेत आणि मांजरेकर सर जेव्हा असे वाईट चेंडू येतात तेव्हा मात्र आठवत आहेत. नो रिव्ह्यू. नो. आयोजकांची सूचना आहे, नो रिव्ह्यू. चला सामना सुरू करा. वेळ कोणाकडेच राहिलेला नाहीये. तुमच्या विनंतीनुसार आज सर्व सामने 4 षटकांचे खेळवले. अंतिम सामन्याकरता खूपच उशीर झालाय, त्यामुळे आयोजकांच्या विनंतीचा सन्मान करा. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे एकंदर 9 या अंकावर. धावसंख्या 9. खूप चांगला फटका पाहायला मिळतो. स्ट्रेट ड्राईव्ह क्षेत्ररक्षक तिथे आहे. कुठल्याही प्रकारची चुकी नाही, फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावेने सर धाव संख्या दुहेरी अंकात प्रवेश करते, ती म्हणजे बिनबाद 9 सॉरी 10 बिनबाद 10. आणि पुढचा चेंडू पहा. 10 ही धावसंख्या आपण पाहतोय. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5. एक चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 7 चेंडू हाताळलेले आहेत, त्याच्यामध्ये 2 अनधिकृत चेंडूची हाताळणी आपण पाहतोय. चला स्पीड अप, फास्ट.
पहिला बॉल षटकार, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर वाईट, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर वाईट, त्याच्यानंतर सिंगल, असं हे षटक आहे. तुमचा 12वा प्रतिनिधी सुद्धा इथे आहे, याची सुद्धा आपण दक्षता घ्या. मांजरेकर सर डबल फिगर मध्ये आकडा ओलांडलाय, चांगली धावसंख्या आहे. नाही चांगली धाव तर म्हणजे 5 चेंडूमध्ये 10 धावा जमा केल्या, चांगल्या धावा जमा केल्या आहेत. बॅटची काय घेऊन चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने अडवण्यात असलेले चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नाही. एका षटकाची समाप्ती झाली, एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या किती तर बिनबाद 10. लक्षात घ्या, आयोजकांनी सूचना केलेली आहे फ्लड लाईटची कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही जेवढा वेळ खर्च कराल हा तुमच्यावरतीच महत्वाचा आहे आणि तुमच्यावरतीच बंधनकारक असणार आहे. आजच्या दिवसामध्ये संघ क्वालिफाय होणारच, यात मात्र तीळ मात्र शंका नाही. कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग अतिरिक्त वेळेत करू नका. चला तुमचा पुढचा गोलंदाज त्वरित आणा. आपण पाहतो आजच्या दिवसातील शेवटचा फायनल क्वालिफाय होणारा सामना टीम अन्वी एंटरप्राइजेस खांडपे आणि टीम देपोली. बेस्ट ऑफ 4 मध्ये कोणता संघ पोहोचेल? मी नेहमी सांगतो सर, जो हरला तो घरला, कारण जो जिंकेल ना तो एका चषकावर नाव कोरेल. कुठला संघ असेल, देपोली असेल की खांडपे असेल. चला पुढचा चेंडू हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज येतो. जीत ज्या नावातच जीत आहे, करील का आपल्या संघाची जीत. चेंडू अवैध आहे, क्षेत्ररक्षक चेंडू पासून दूर आहे, प्रयत्न चालले आहेत. आता मात्र अडवण्यात यश आलेले आहे, परंतु एक धाव रोखू शकत नाही. एका धावने धावसंख्या मात्र झालेले 11. बिनबाद 11. कुठलाही गडी बाद करण्यात मात्र यश आलेलं नाही. जितू गोलंदाज जितू याची सुरेख गोलंदाजी आहे आणि आता मात्र हे षटक सत्व परीक्षेचं आहे. बघूया कशा रीतीने सत्व परीक्षेला सामोरं जातोय. वेगात टाकले चेंडू, थोडीशी उसली मिळाली होती चेंडू पडल्यानंतर, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये फलंदाज चेंडू आलाच नाही. सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये. हा निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिर 11. लक्षात घ्या, आयोजक कोणत्याही प्रकारच्या तुमच्या सूचनेकडे लक्ष देणार नाही, दखल घेतली जाणार नाही. सामना पूर्णच होईल याची नोंद घ्या. गोलंदाज तयार जितू. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. धावसंख्या आहे फलकावरती 11. आखो टप्प्याचा मारा, कदाचित चेंडूला फोर्स केला असता तर चौकार पाहायला मिळाला असता, पण मात्र वाईट चेंडू सोडून दिलाय. मेहनत न करता काही गोष्टी साध्य होत असतील तर मेहनत का करावी. अगदी बरोबर. अरे उजव्या अष्टीचा खूप बाहेर चेंडू होता, फलंदाजाने ते हेरला आणि सोडून दिला आणि आला आहे वाईट. धावसंख्या झाले 12. पुन्हा एकदा जितू. राईट हँड द विकेटचा मारा. पुन्हा एकदा आपटून टाकण्याचा प्रयत्न केला होता, थोडीशी उसली मिळाली होती, परंतु या चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नाही. हा चेंडू निर्धाव. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून आणि पंचांचा निर्णय तुमच्या आमच्या सर्वांकरता तो अंतिम असेल. कारण की असं म्हटलं जातं की अनुभवलेल्या जे पावसाळे आहेत ते खूप महत्वाचे असतात पाहिलेल्या पावसाळ्यांपेक्षा. यावेळेस मात्र फटका चांगला, गोड आवाज, निघून चालला चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव, अधिक एक मात्र काही नाही. एका धावेची मदत, धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या अंकावर. अगदी बरोबर. आपण मगाशी तुम्ही उल्लेख केला बडोदा हवे आणि बडोदा हवे एक्सप्रेस हवे. किती गाडी जर वेगात गेली ना तरी हा सामना पाहून ती नक्कीच स्लो होते. बऱ्याचशा बाईक स्पर्धांना सुद्धा आपण पाहतोय. पुन्हा जाऊया मैदानमध्ये. हो 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 हो, चांगला फटका होता, अगदी कार्पेटच्या सहाय्याने मारलेला फटका. एकदा मिळतोय. धावचीत करण्याची काय आवश्यकता होती का? काचं उत्तर आता डगआउट मध्येच विचारला जाईल. धावच्या रूपाने गडी बाद होतो पहिला. हा, असं काहीसं चित्र निर्माण झालं होतं. धावसंख्या आहे फलकावरती एकूण एकंदर धावफलक आपण पाहतोय 14 या अंकावरती. नवीन फलंदाज झालाय बिपिन गायकर. यावेळेस मात्र
चेंडूला हुक केलंय, निघून चाललाय चेंडू बॅकवर्ड झोन मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. तत्पूर्वी एकूण एकंदर धावा जोडल्या जात आहेत, त्यात 2. सुरक्षितरित्या क्रीज मध्ये पोहोचतोय बिपिन गायकर याच्यावरती आता मात्र दारोमदार आहे. आणि जर हा सामना जिंकला देपोली संघाने तर त्यांना मात्र वार हे ठरवावे लागतील. नक्की जवळजवळ 4 ते 5 त्यांचे पाठीराखे यांनी त्यांना मेजवानी जाहीर केलेले. मनीष पाटील यांच्याकडून परी ना तनिष्का पाटील यांच्याकडून खास त्यांना एमडी धाब्यावर मेजवानी आहे. आणि मधुला धाब्याचे मालक यांच्याकडून सुद्धा त्यांना मेजवानी. संदीप गायकर यांच्या वतीने मेजवानी आहे. चला गाई करा प्लीज. अन्वी एंटरप्राइजेस संघ येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हालाच फलंदाजी करायची आहे. मित्रांनो तुम्हाला नंतर फलंदाजी करायची. कुठल्या धाव संख्या आहे फलकावरती 16. बी रेडी बी फास्ट. प्लीज जरा घाई करा. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती. पुढचा चेंडू दीपक. यावेळेस मात्र चेंडू चाललाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. विकेटचं पतन. फलंदाज बाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे फलकावरती 16 या अंकावरती. 5 चेंडूमध्ये जे काही करायचं आहे ते 5 चेंडूमध्येच करायचं आहे देपोली संघाच्या फलंदाजांना. पुढचा चेंडू आकुटप्प्याचा मारा. फोर्स केलाय. निघून चाललाय चेंडू डीप एक शाखावर. सीमा रेषा पार. वीरेंद्र सेहवाग यांची आठवण करून देणारा. काय सांगाल मांजरेकर सर? अखेर तो षटकार आला. त्या फटक्याची वाट पाहत होते प्रेक्षक सुद्धा. आणि त्या तयारीमध्येच आला फान नौखा फलंदाज. षटकाराने आपला त्याने अकाउंट ओपन केलेले. आतापर्यंत धावसंख्या झालाय 9. ह्या फलंदाजाने षटकाराने अकाउंट ओपन केले. धावसंख्या झालेले 2 बाद 22. तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर पुन्हा आता हुक शॉट मारण्याचा प्रयत्न केलाय. फाईन लेगच्या दिशेने चेंडू अडवण्याचा यशाला एकदा पूर्ण केलेले. दुसरीचा प्रयत्न धावचीत करण्याची नामी संधी. हो, पंचांचा बोट आकाशाकडे. चले जाऊचा इशारा. अजून एक गडी बाद. 1 धाव पूर्ण. हुक लागली होती धावांची भूक. पण दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये धावचीच्या रूपाने बाद झालाय तो नवीन फलंदाज झालाय परेश. धावसंख्या झालेले 23. चला घाई करा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्जय. दीपक हवे चेंडू. फटका फसलाय की काय? क्षेत्ररक्षक पुढे येतोय, सरसावतोय, परंतु शेवटच्या क्षणी चेंडू हातातून सटकतो. एकदा पूर्ण. दुसरीचा प्रयत्न सहजरित्या 2 धावा पूर्ण. आणि 2 धावाने धावसंख्या वाढले. धावसंख्या झाले 25. खूप चांगली. मी तर म्हणेन या संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये चांगली धावसंख्या आहे. कारण दमट वातावरण झाल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणे थोडस कठीण होतंय. आणि आतापर्यंत तिसरं षटक चालू. धावसंख्या झाले 25. पुन्हा एकदा दीपक. 3 चेंडू शिल्लक आहे. 2 चेंडू शिल्लक आहे. हवेत चेंडू आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. वाट पाहतो चेंडूची आणि पाठवतो फलंदाजाला डगआउटच्या रस्त्याला. बॅक टू डगआउट.
बॅटर्स लगेच या. नवीन बॅटर, नवीन फलंदाज, घणाघाती फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे, नाव आहे सुनील पाटील. एसटीच्या मागे त्याने मागाशी चांगली कामगिरी केली होती. पाहूया आता फलंदाजी कशी आता करतोय. मात्र फलंदाजी खूप महत्वाची असणार आहे. निर्णायक चेंडू आणि काय घडलंय तर सुनील पाटीलच्या बॅट मध्ये ती एक धाव संघाकरता आली आणि धावसंख्या झाली 26-27 धावांची गरज. सुनील पाटील यांनी अशी बॅट फिरवली होती की षटकार जातो की काय, अनिकेत पण मात्र असं काही नाही. अनिकेत चला चेंडूची पूर्तता करायची. लगेच चेंडू द्या, नवीन चेंडू द्या. जो आवाज आपल्या कानावर घुमला, आमचे परम मित्र सरांनी मग असे सांगितले की मैत्रीला वय नसते. आमच्या वयामध्ये खूप फरक आहे, तरी सुद्धा आम्ही एकामेकाचे एकदम जवळचे मित्र आहोत. आमचे रोहन पाटील सर अगदी वेळात वेळ काढून त्यांचा आवाज या दादूपाड्याला सामना आहे ना, आणि आमच्या सरांचा आवाज तिथे घुमला नाही, रोहन पाटलांचा तर होणारच नाही. कारण जेवढ्या मी सुद्धा सांगतो की जेवढ्या इथे टुर्नामेंट झाल्या त्या प्रत्येक टुर्नामेंटला हा माझा सुद्धा आवाज इथे असतोच. हे वर्षे 6वे रोहन पाटील सरांचा इथे सन्मान होतो. शाल आणि या स्पर्धेची एक गोड आठवण देऊन त्यांचा सन्मान होतोय. बिजी असताना सुद्धा अनिकेत शेलार यांच्या हाकेला त्यांनी साथ दिली आणि आजच्या दिवसाचे सुंदर समालोचन त्याच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळालं. खूप खूप धन्यवाद. यानंतर मित्रांनो अगदी जर आपण पाहिलं तर त्याच्या आवाजामध्ये गोडवा नेहमीच कायम राहिलाय. असे आमचे लाडके समालोचक, ज्येष्ठ समालोचक रवी मांजरेकर सरांचं स्वागत आणि सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय सन्माननीय अनिकेत शेलार यांना या स्पर्धेचे करता धरता वन मॅन शो नाही तर संपूर्ण अनिकेत शेलार शोचे करता धरता याच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान केला जातोय रवी मांजरेकर सरांना. मनीष पाटील, अनिकेत जाधव, अनिल जाधव या सर्वांचे मी, प्रतीक भोईर या सर्वांचे मी शतशः आभार व्यक्त करतोय. आणि हे खरं तर प्रेम आहे आणि प्रेम हे खूप मोठं आहे, त्याबद्दल धन्यवाद. वळूया सामन्याकडे. तर 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता 27. सलामीला आलाय मनीष, स्ट्रायकर मनीष, नॉन स्ट्राईक सूरज आणि गोलंदाज बिपिन. आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे दोन्ही संघाने. आपण पाहता आजच्या दिवसाचा क्वालिफाय होणारा हा सामना आहे. एका बाजूला टीम अन्वी एंटरप्राइजेस खांडपे. चला बिपिन गायकर कृपया घाई करा, आयोजक सूचना करतायत वारंवार. आणि एका बाजूला गावदेवी देपोली. पहिला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक तिथे आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू जर बिपिनच्या हातामध्ये आला असता तर नक्कीच मनीषाला मैदान सोडावं लागलं असतं. एक धाव मात्र पूर्ण. जर आणि तर चेंडू हातामध्ये आला होता पण शेवटच्या क्षणी मात्र तो निसटला आणि ती विकेट सुद्धा निसटली असंच म्हणावं लागतंय. एक धाव जोडली गेली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 1 या अंकावर. याच्या आधीच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता मनीषानी. पाहूया या सामन्यामध्ये आता आवश्यकता आहे त्याला फलंदाजी करण्याची, कशा पद्धतीने फलंदाजी करेल. चला कृपया वेळ कमी खर्च करा. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, शॉट ऑन पूल सक्सेसफुल. मिळतील धावा 4 चौकार.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज झाला बिपिन. जोरदार अपील परंतु पंचांनी ते पेटवून लावलेले. एक धाव पूर्ण. ही धाव कशा पद्धतीने आलेले पंच आम्हाला दर्शवतीलच. लेग बायच्या रूपाने आलेली ही धाव अगदीच इतिहासाची पानं जर उलटून पाहिली मांजरेकर सर तर देपोली संघ कोशिम येथे एकदा क्वालिफाय झाला होता. त्याच्यानंतर आता मात्र त्यांना खूप वेळेनंतर ही सुवर्ण संधी मिळालेली आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र काय घडलंय, फटका फसलाय. फलंदाज बाद. विकेटचं पतन. या झालेल्या ती मध्ये 6 हे 6 धावसंकर पहिला गडी बाद होते. मनीष वैयक्तिक एका धावावर तो बाद झाला. त्याच्यानंतर नवीन फलंदाज येतो दिवेश आणि सूरज. चला कृपया घाई करा प्लीज. बॅटर चला, धावत चला. एक फलंदाज बाद झाला तर दुसरा लगेचच पाठवायचा आहे, तयारीमध्ये ठेवायचे. कारण आपल्याला फलंदाजी करायची मित्रांनो. अंधाराचं सावट होत चाललेले. बिपिन चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू येतोय आमच्या मुख्य माणसालाही सलामी देण्यासाठी दंदन करीत आला. हा योग्य चौकार. 4. म्हणजे 10. छोटी गेंद मानो खोटी गेंद आणि तीच गोष्ट मैदानाच्या आतमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळते. 2 सलगचे जे चौकार आले, सलगचे म्हणता येणार नाही पण जे चौकार आले ते मात्र अन्वे एंटरप्राइजेस संघाकरता खूप महत्वपूर्ण चौकार इथून मात्र आपण पाहतोय. बिपिन थोडासा आपटून टाकण्याचा प्रयत्न केला तर चेंडू पडल्यानंतर चेंडूने थोडीशी उसली घेतली आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 10. 3 षटकामध्ये धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी अन्वय एंटरप्राइजेस खांडपे संघाला ती म्हणजे 27. आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 10 धावा जमा करण्यात यश आलेले. त्याच्यात एक गडी त्यांनी गमावलेले मनीष शरुपाणी. दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेले अक्षय. मगाशी काय गोलंदाजी केली होती अक्षयाने. वाईटच्या रूपाने फक्त 1 धाव दिली होती आणि विकेटची हॅट्रिक सुद्धा साधली होती. परंतु ती कामगिरी आता मात्र करावी लागेल. परंतु एका बाजूला तगडासा संघ आहे खांडपे संघ. खोलवट टप्प्यात चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला. तिथे बिपिन सज्ज आहे. आता तो चेंडू छटकतोय. थोडीशी बिंबेरी उडाली बिपिनाची. त्याचाच फायदा दोन्ही फलंदाजाने उठवलाय. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा आणि 2 धावाने धावसंख्या वाढलेली. धावसंख्या झाले 12. अगदी जर आपण पाहिलं तर बॅकलिपचा वापर चांगल्या रीतीने केला जातोय आणि धावसंख्या इथून मात्र जोडली जाते 12 या अंकावरती. बॅक टू बॅक आपण जर पाहिलं तर 2 धावा जोडल्या गेल्यात. 12 या अंकावरती धावफलक आहे. पुढचा चेंडू यावेळेस मात्र बॅटची कडा. काय घडलंय नशिबाची साथ. चेंडू निघून गेलाय. लॉंग लेग सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. तर सर सकाळच्या सत्रापासून आपण उल्लेख करतो यष्टीरक्षक चप्पळ असणं खूप गरजेचं आहे आणि अशा वेळेस या गोष्टी घडतायत तर स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारणे. पुन्हा एकदा सुनील पाटीलवरच. धावसंख्या आहे फलकावरती आपण पाहतोय 15 धावा 16 धावा 16 रन्स ऑन दी बोर्ड. जिंकण्याकरता अजूनही 11 धावांची गरज. आणि काय घडलंय तर चेंडू येतोय मिड विकेट क्षेत्रामधून सीमा पार. मिळतील धावा 4. चौकार.
जातोय चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 20 या अंकावरती. आता मात्र 9 चेंडू आणि 7 धावांची गरज. सामना अजूनही संपलेला नाहीये. यावेळेस मात्र बॅकलिपचा पुन्हा एकदा वापर, जोरदार प्रहार, निघून चाललाय चेंडू एका धावे करता. आता मात्र सावध पवित्रा खूप महत्वाचा आहे. सर तुम्ही मगाशी म्हणाले नशिबाचा चौकार जो एस्टेंच्या मागे जो चौकार गेला ना तोच आता घातक ठरतो की काय, परंतु हा क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकून होत नाही तोपर्यंत कुठलाही बाकीत करू शकत नाही. वा वा गेला सीमारेषे बाहेर, षटकार 6